क्षेत्र नगद नारायणगड इथं मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होतोय। थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे नारायणगडावर पोहोचतील। जरांगे यांची तब्येत खराब आहे, त्यामुळे रुग्णवाहिकेमधूनच जरांगे दसरा मेळाव्याकरता नारायणगडावर रवाना झालेले आहेत। डॉक्टरांनी त्यांना खरं तर विश्रांती घ्यायला सांगितलंय, पण जरांगे मेळाव्याला रुग्णवाहिकेमधूनच गेलेले आहेत। मनोज जरांगे मेळाव्यातून मराठा आरक्षणाबाबत काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे। मनोज जरांगे यांना रुग्णालयात दाखल केलेलं होतं, त्यांच्यावर उपचार सुरू होते। काल संध्याकाळपर्यंत चर्चा अशी होती की जरांगेंचा दसरा मेळावा होतो का रद्द करावा लागतो, पण जरांगेंनी हे स्पष्ट केलं की कुठल्याही परिस्थितीत मी गडावर जाणारच आणि आपल्या सगळ्या समर्थकांशी संवाद साधणारच। तर आपण बोलूया आता आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। ज्ञानेश्वर, अशी माहिती मिळतेय की रुग्णवाहिकेमधून निघालेले आहेत नारायणगडाकडे मनोज जरांगे। आता कुठपर्यंत पोहोचलेत, किती वाजता मेळावा आहे, काय अपडेट आहे? संभाजीनगरहून जरांगे पाटील हे रुग्णवाहिकेतून नारायणगडाकडे रवाना झालेले आहेत। या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात समर्थकांची गर्दी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळतात। ते आजारी असताना सुद्धा येण्याचं कारण म्हणजे मराठा आरक्षणाच्या निमित्तानं त्यांनी जी परंपरा पाडली होती ती परंपरा कोणत्याही पद्धतीमध्ये आहे ती मोडायचं नाही असा पद्धतीचा निर्धार आहे तो जरांगे पाटील यांनी केलेला आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून ते आता मराठा बांधवांशी आहे ते संवाद साधणार आहेत, त्यांना पुढची दिशा आहे ती देण्याचा प्रयत्न करणार आहेत। आपल्याला माहितीच आहे की मराठवाड्यामध्ये पूरस्थिती आहे ती भयंकर निर्माण झाली होती। त्या पूरस्थितीबाबत आणि सरकारच्या मदतीवरती ते आज भाष्य करण्याची शक्यता आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आहेत, त्या निमित्तानं मराठा बांधवांना ते काय संदेश देतात, मराठा आरक्षणासंदर्भात काय भूमिका मांडतात, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नारायणगडावरती आहे ते मोठ्या प्रमाणात त्यांच्या समर्थकांनी आता गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। खरं या पूरस्थितीमुळे त्यांनी गर्दी जास्त करू नका अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं, मात्र त्यांचे समर्थक आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही समर्थकांशी सुद्धा आपण या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया। खरं तर जरांगे पाटील आजारी असताना सुद्धा तुमच्याशी संवाद साधण्यासाठी थेट रुग्णवाहिकेतून या ठिकाणी येत आहेत। अखंड हिंदुस्थान मराठवाड्याचे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभारण्यासाठी हा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे। त्यामुळे जरांगे पाटील जरी आजारी असले तरी ते या ठिकाणी येणार आणि दसरा मेळावा होणार आणि मराठ्यांचं सोनं हे या ठिकाणी वाटलं जाणार। काय अपेक्षा वाटते की जरांगे पाटील यांनी इथं भूमिका काय मांडली पाहिजे आणि काय तुम्ही ते विचाराचं सोनं घेऊन जाणार आहे? जरांगे पाटलांनी आपली जी परंपरा आहे ती अडवलेली आहे दसरा मेळ्याची, म्हणजे ते येणार ते सगळे आजारी असल्यामुळे थोडे लोकांची संख्या जरा कमी असले ते सांगितलं ज्याला शक्य होईनच त्यांनीच या, नसतं काय ज्याला शक्य ते निघत असलं त्याच्यामुळं पूरग्रस्ताची समजा जी शिंद फानाची काट आहे त्याच्यामुळे लोक घेतात थोडे असल्यामुळं कमी लोकसंख्या आहे। खरं तर या ठिकाणची परिस्थिती पूरस्थितीची निर्माण झालेली आहे, त्यात आरक्षणाचा प्रश्न आहे। जरांगे दादा आजारी असताना सुद्धा येतात, तुम्ही सगळे मराठा बांधव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहताय, काय त्यांनी भूमिका मांडावी अशा अपेक्षा करताय? नाही, जरांगे दादांची भूमिका पहिल्यापासून प्रामाणिक भूमिका आहे आणि आमचा अखंड मराठी समाज हा दादाचा जीव असेपर्यंत आम्ही अखंड मराठा समाज दादाच्या पाठीमागे खंबीरपणे आम्ही उभा राहणार आहेत। आज दादांनी सांगितलेलं आहे की पूर परिस्थितीमुळं दसरा मेळावा जे आहे ते साध्या पद्धतीनं आपल्याला साजरा करा, ज्याला शक्य होईल त्याच लोकांनी यायचं आहे इथं, असं दादांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आणि आम्ही तेवढेच कमीत कमी लोक येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दसरा मेळावा आपण साजरा करणार आहोत। जरी मनोजदादा जरांगे पाटील आजारी असतील तरी आईबाहोनी जगदंबेच्या कृपेनं लवकरात लवकर जरांगे पाटील नीट होतील आणि या ठिकाणी येऊन आम्हाला मार्गदर्शन करतील हीच अपेक्षा। नक्कीच हे जरांगे पाटलांचे समर्थक आहेत ते या ठिकाणी भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि एकूणच मोठ्या प्रमाणात ते आता नारायणगडावरती दाखल झालेले जरांगे पाटील काय नेमकं विचाराचं सोनं वाटणार आहेत त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असू दे, पूरस्थिती असू दे, त्याच्यावरती आज जरांगे पाटील भाष्य करण्याची शक्यता आहे। अर्थातच त्यांची प्रकृती आहे ती सध्या अस्वस्थ आहे, त्यामुळे नेमकं ते किती वेळ भाषण करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या जरांगे पाटील आता या ठिकाणी नारायणगडाकडे रवाना झाल्याची माहिती आहे आणि काही वेळातच ते पोहोचतील, साधारण 12 पर्यंत ते या ठिकाणी पोहोचतील अशा पद्धतीची अपेक्षा आहे। त्यानंतर ते काय भूमिका मांडणार त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण माहिती दिलीत त्याबद्दल। भगवान भक्तीगडावर भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होतोय। 11 वाजता पंकजा मुंडे भगवान भक्तीगडावर पोहोचतील। ओबीसी आरक्षण बचाव चळवळ, धनगर बंजारा समाजाचा एसटीमधून आरक्षणाची मागणी, बीड जिल्ह्यातील सामाजिक स्वास्थ्य
पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी या सगळ्या अनुषंगाने पंकजा मुंडे या दसरा मेळाव्यात काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीडच्या भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा होतोय. सकाळपासूनच मोठ्या संख्येनं मुंडे समर्थक मेळाव्याच्या ठिकाणी गर्दी करायला लागलेले आहेत, जमायला लागलेले आहेत. भव्य असं व्यासपीठ उभारण्यात आलंय. आपला दसरा आपली परंपरा ही या मेळाव्याची टॅगलाईन आहे. मेळाव्याच्या ठिकाणी पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांच्या घोषणा दिल्या जात आहेत. आपला दसरा आपली परंपरा ही टॅगलाईन घेऊन भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांचा भगवान भक्ती गडावरील दसरा मेळावा अवघ्या काही तासामध्ये सुरू होतोय. माझ्या पाठीमागे आपण पाहतोय अशा पद्धतीने ही जय्यत तयारी करण्यात आलेली, मोठं व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे. तर पाठीमागं पाहतोय संत भगवान बाबा यांची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. त्याच्या पाठीमागं भगवा ध्वज देखील फडकताना पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती जी टॅगलाईन लिहिली गेली, आपला दसरा आपली परंपरा. त्याचबरोबर बॅनर देखील या ठिकाणी लावण्यात आलेले. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा देखील फोटो या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर लोकांची खूप मोठी उत्सुकता आहे. सकाळपासूनच या ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी लोक देखील गर्दी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भगवान बाबाच्या मूर्तीचं दर्शन करून लोक आता पाठीमागं ज्या ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे आपण हे मैदान देखील दाखवायचा प्रयत्न करू. अशा पद्धतीने हे मोठं असं विस्तीर्ण मैदान आहे आणि या मैदानामध्ये पंकजा मुंडे काय बोलणार हे ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने महाराष्ट्रभरामधून लोक या ठिकाणी दाखल होत आहेत. विशेषतः या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या जेवणाची खाण्यापिण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली आहे. तर लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह देखील पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांचे फोटो देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह देखील आहे. घोषणाबाजी देखील केली जाते आणि एकंदरीत आज भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे काय बोलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे आज या ठिकाणी आलेल्या या दसरा मेळाव्यासाठी आलेले जे कार्यकर्ते आहेत हे धनंजय मुंडे यांच्या देखील घोषणा देतात, पंकजा मुंडे यांच्या देखील घोषणा देतात आणि धनंजय मुंडे हे देखील या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे एकंदरीत हे संपूर्ण जर बघितलं आपण तर सगळं स्टेज असेल, व्यासपीठ असेल हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. धनंजय मुंडे हे भगवान गडाचं दर्शन करून भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्यात देखील सहभागी होणार आहेत. मागच्या वर्षी देखील ते सहभागी झाले होते आणि यावर्षी देखील सहभागी होणार आहेत. पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. एकंदरीत तर मराठवाडा असेल, त्याचबरोबर बीड जिल्हा असेल, इथं उसवलेली सामाजिक वीण, त्याचबरोबर जी पूर परिस्थिती आहे आणि ओबीसी आरक्षण बचाव चळवळ आहे, या अनुषंगाने भाजप नेता मंत्री पंकजा मुंडे काय बोलणार हे संपूर्ण राज्याचं याकडे लक्ष लागलं आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. पहलगाम हल्ल्याला पूर्ण तयारीने सरकार आणि सैन्यानं प्रत्युत्तर दिलं तर आपल्याला सुरक्षेकरता अधिक सक्षम व्हावं लागेल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान. आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल, तसंच भारतीयांना स्वदेशीचा नारा स्वीकारावा लागणार. संघाच्या विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचा स्वदेशीचा नारा. हिंसक मार्गानं परिवर्तन होत नाही तर शेजारील देशांमधील उलथापालथ ही चिंताजनक. नव्या संकटांना आपण तोंड देतोय, सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता. गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी. मेळाव्यात शिंदे काय बोलतात, राज्याचं लक्ष. शिवाजी पार्कात ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा. मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, चर्चांना उधाण. तर शिवाजी पार्क परिसरात पावसाचं सावट. मनोज जरांगे दसरा मेळाव्याकरता नारायणगडाच्या दिशेनं रवाना. तब्येत खालावलेली असल्यानं रुग्णवाहिकेमधून जरांगेंचा प्रवास. राज्यात आता हॉटेल्स आणि दुकानं आणि इतर आस्थापनं 24 तास खुली ठेवता येणार. राज्य सरकारच्या उद्योग विभागानं आदेश जारी केला.
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात नयनरम्य फुलांची आरास. मंदिरातील विशेष सजावटीची न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता खास दृश्य. आई तुळजाभवानीच्या मंदिरात सीमोल्लंघनाचा सोहळा उत्साहात संपन्न. देवीच्या मूर्तीला 108 साड्या परिधान करून मंदिराभोवती प्रदक्षिणा. विजयादशमी निमित्त शिर्डीतील साई मंदिरात दर्शनाकरता तोबा गर्दी. साई मंदिर आकर्षक फुलांच्या सजावटीनं सजलं. पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दराचा नवा उच्चांक. सोनं प्रति तोळा 1,21,000 तर चांदीच्या दरानं गाठला 1.5 लाखांचा टप्पा.